सरपंच झाली का तुमची पेरणी? पेरणीच करायची पण काय मुहूर्त लागा ना भाऊ. आज सकाळी वापसा झालाय, म्हणलं वापसा मोडवायच्या आत पेरून टाकावा. एका हातात जायचं सोयाबीन आणायचं आणि ते बाळूला सांगतो पेरून घे म्हणून तेवढं. माझं तेच झालं ना राव. शिरपा नेमकं त्याच्या गावाला गेलाय तिकडे आणि ट्रॅक्टर उभा आहे राव, पण ड्रायव्हर मिळाना, हे व्हाय ना, त्यामुळे पेरणी माझी राहिली. मी बाळूला सांगितलं जर तू जर आज ट्रॅक्टरवर नाही बसला, मी स्वतः ट्रॅक्टरवर बसून पेरून घेईन. तुम्हाला माहितीये ना, मला सगळी कामं येतात. पेरणीचे कामच तसे असते. जुने लोक म्हणायचे मड झाकून ठेवा पण पेरून घ्यावा. हे जर वापस मोड झाली ना, परत 15 दिवस वापशीवर राणी येणार नाही. मग काय तर आता मी आज आहे ना, आज तुम्हाला सांगतो अजिबात लय ढिले पडलं राव. आपण दारात संघ उभे राव. दुसऱ्यावर विश्वास ठेवला नाही, असंच होत असते. आता तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक खिलार बैल जोडी आहे, एक ट्रॅक्टर आहे. सगळ्या ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या पेरण्या झाल्या आणि आपल्याकडे सारी दुनिया ना आपलंच पेरून आहे ना अजून. हे असंच असते. आता मी बी जातो फाट्यावर, त्या गणेश बोट टेकून घेतो बी चांगलं सोयाबीनचं आणि पाहतो एखादा ड्रायव्हर बिवर काहीतरी बघावं लागेल मला. मग काय हे मला हे पायामुळे ट्रॅक्टर चालत येणार नाही तर मी काय ऐकतोय कवाच फिरून रातची हाकला असतं मी काय रात्रीच नका करू पेरणी आणि वापस झालाय. चला मग चल काय तू एका दिवसात कितकं रान होतंय. ट्रॅक्टर लावलं बांग 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 बांग. चला मग अय घंट्या, बरं झालं भेटलं तू इकडे. बरं काय करतो तू सध्या? सध्या काय नाही, आता जनावरांना पाणी पाजलंय. आता मस्त की चारायला घेऊन जातो. चारायला बिरायला काही नेऊ नको. तिथं जे गोठ्यातला चारा आहे ना, ते सगळं गुराला टाक आणि माय बरोबर चल. कमून? अरे माय बरोबर चल, तिकडे पेरायचे सरपंचाचं आपल्याला. मला कुठं ट्रॅक्टर चालवता येतोय? तू नको चालू, ट्रॅक्टर मी चालीन. मला बी देशील, खत देशील, एखादा फन तुंबला का काय ते पाईप बघशील. हा काही झालं ना भाऊ, आजच्या आज मला सरपंचाचं पेरायचंय. जग इकडचं तिकडं हो, पण आज सरपंचाचं अख्खा पेरून टाकायचंय. त्यासाठी तू माय बरोबर चल आणि कुठं जाऊ नको. चल मी जातो, जनावरांना घट्ट गावं बांधून येतो. फक्त मी मोकळे ठरवलो होतो. हा पण त्याला बांध हो, चारा टाक आणि लवकर ये. मी त्यावर सगळं ट्रॅक्टर वगैरे नेतो ना, आपण तयार करते. हा अरे लोणावळ्याला जाऊ, तिकडे कोकणात आता समुद्राला पाणी असेल पावसामुळं. त्याला बघ पहिले तो कॉन्ट्रॅक्ट देतो का, पहिले पैसे घे त्याचे जमा करून. कमलेश, अरे तुला शोधतोय मी. पैसे घे, फोन कर मला. काय म्हणतो? अरे आमचं ते शिरप्या गेलाय गावाला नेमकं टायमाला. माझी पेरणी पडली, ट्रॅक्टरवर ड्रायव्हर नाही. एखादा ड्रायव्हर तरी बघ राव तू. ड्रायव्हर बाळभाऊ आहे ना? अरे बाळूभाऊचं काय घेऊन बसला? त्या सरपंचाचीच अजून पेरणी राहिली. ते सरपंचाच्या ट्रॅक्टरवर कोण ड्रायव्हर राहील बाळूभाऊ आला तर? सरपंचांची अजून पेरणी नाही झाली होय? अरे असंच ना, ते शिवरात्रीच्या घरी एकादशी तसंच झालंय. दोघं बी उपाशी. चेअरमन मग आता दुसरं कोण? मग एक काम करा, आपला सॅम आहे ना. अरे सॅम कुठं? सॅम रिक्षा चालवतो. रिक्षा कुठं? ट्रॅक्टर कुठं? हो चेअरमन, सॅम आत्ता रिक्षा चालवायला लागला. तो पहिले ट्रॅक्टरच होता त्याच्याकडे, पहिले ट्रॅक्टर चालवायचा. तो कुणी त्याला सांगितलं आपल्या गावातले येडा गाव आहे काय माहिती, बोले त्या रिक्षामध्ये लय पैसे येतात. त्याने ट्रॅक्टर दिला विकून आणि रिक्षा घेतली. असं चांगला चालवतो का? पण चांगला चालवतो म्हणजे त्याला माहिती मध्ये कोणी नसलं पॅसेंजर की फोनवर बोलत बसलं, टाइमपास आपला कवर बी चलून द्या. बरं पेरीन का नीट तो? बघा आता एकदम एक्सपिरियन्स माणूस आहे तो. एवढे दिवस रिक्षा चालवतोय, ट्रॅक्टर जमन ना आता? पहिले तुम्ही ट्रायल घ्या, 10-20 मिनिटं चालून बघून द्या. पण जमन राहा असं कसं माणूस एकदा विसरतो का? काकरी धरून चालला पाहिजे, नाही तर थोडा पुढे गेला का माग बघन, थोडा पुढे गेला का शीट आलंय की नाही बघन. चल बघू आता त्याला. हा चला. हो चेअरमन, बरं झालं सापडले गाड्या तुम्ही. काय म्हणतो घंट्या? ती मला संगी भेटली होती. तिला तुमची होल्डर बल्ब आली. त्या संगीने दिला का तो याकडे गेला काय ना तिचा बल्ब? बल्ब नाही गेला, यंदा वेगळं काम आहे. आता काय काम होती? मी आपला असा रस्त्याने चाललो होतो, तिने आवाज दिला मला, गंठन इकडे. हा म्हणले आपल्या गावात चांगली पेरणी कोण करण बरं? मग तुमचं इम्प्रेशन पडायला पाहिजे ना. आम्ही चेअरमन सारखी पेरणी कोणीच नाही करू शकत. कुठं वापसा झाला का चेअरमननी पाभर धरलीच. आपला मळाच तसा आहे. मग त्यांनी निरोप दिलाय, चेअरमनला पाठवून द्या म्हणले माझी पेरणी करायची आज. अरे आज काय शक्य आहे का तिची पेरणी करणं? आपला अख्खा मळा राहिलाय, तिथं पेरायचं राहिलंय घंटे. ती नाराज होईल ना. मग मी तुमचं इम्प्रेशन मी वाढून चढून सांगितलं. एकदम इम्प्रेशन सांगायचा टाइम वेगळा असतो, आता टाइम वेगळा आहे. आता सांगून कसं जमन? आपला मळा ठेवून ते संगीतचं कुठं पेरीत बसू मी? तिथं पेरावं लागन. ती म्हणली सगळी तयारी करून ठेवती, मी त्यांना पाठवून दे. लय आडकी त्या सुपारी केली बा तू. आता काय तिला जर कळलं ना तू मला निरोप देऊन सुद्धा मी पेरलं नाही तर लय अवघड होईन बा. जा आता सांगतो मी. आता जा तिला म्हणा चेअरमन येते, चेअरमन सांगते त्यांचा ट्रॅक्टर. हा चालेल. हा ना, काही कुठं नाही करून दे गांट्या. हा कामल्या, भरलं का डिझेल? भरलं ट्रॅक्टर मध्ये?
हा जा आता तेवढं संगीचं पेरून ये पहिले. हा ते बघू आपलं तेवढं झालं का लगेच आपल्या वावरात. हा वावर माझं आहे, तू टेन्शन नको घेऊ. हा तू फक्त ट्रॅक्टर परत बघ, बाकीचं नाही. मी सांगितलं संगीकडे जायचं तिथं पेरून ये. हा ठेव आता. बरं चालेल. तर चल त्या चेअरमनच्या रानात जाऊ, रिक्षा तिथं लावू आणि मग काय करू, काय असेल ते त्यांच्या कोणत्या पट्टीतलं नांगरायचं ते बघू. थांब जरा प्लॅनिंग मध्ये चेंजेस झालेत जरा. आत्ताच एवढ्यात फोन झालाय आपल्याला चेअरमनांचा. आपल्याला पहिले त्या संगीच्या मळ्यात जायचंय. संगीच्या वावरात गेलं की त्यांची पहिली पेरणी करायची आणि मग आपल्याला चेअरमनच्या मळ्यात जायचं. संगीचा नाही आलाय मला फोन, चेअरमनचा फोन आला होता. चेअरमननी सांगितलेलं आहे. अरे माझ्या भावा, आत्ता चेअरमनचा फोन मला झालाय जस्ट नावला. ते म्हणले पहिले संगीच्या मळ्यातल्या पहिले रानात जायचं, तिथलची पेरणी करायची, तिथलची पेरणी झाली की मग आपल्या मळ्यात यायचं. चेअरमननी सांगितलं संगीच्या रानात जायला. मग ही चेअरमन बिना डिझेल चेअरमन बिना म्हणजे आता डिझेल त्यांचं, ट्रॅक्टर त्यांचं, वरतून तुला खायला देणार, वरतून तुला ते 2 पैसे देणार. चल संगी आपल्याला काय काय पैसे भेटल्याचे म्हटलं रिक्षा तिथं लावू मग. हा तू एक काम कर, रिक्षा लाव तिथं मंदिरापाशी आणि ट्रॅक्टर घे. चेअरमन म्हणले संपला विषय. कोणाचा फोन आला कडे? हो शालूचा फोन कस काय आला? हॅलो. आता बास का आम्हाला आठवण होत नाही वय. अहो तुमचंच हल्ली दुर्लक्ष झालंय आमच्याकडं. तसं नाही आम्हाला कधी तुमची आठवण आहे म्हणजे आम्ही तुम्हाला विसरलोच नाही. तर आठवण येते का असं कसं काय म्हणता तुम्ही? हल्ली मळ्यात येणं होत नाही तो भाग वेगळा आहे. असू द्या ना, तुमचं काही काम असू द्या हो, आम्ही हजर आहेत. तुम्हाला एकदमच असं विसरलेलं नाहीत आम्ही. हा ट्रॅक्टर आपलं चालू आहे ना तिथं. हा तिथंच तो सुरेखाबाईच्या शेतीच्या शेजारी. हा त्यांचं थोडं राहिलेलं आहे. हा तुमची वाटणी आहेच ना त्याच्या शेजारी, पेरायची राहिली होय. अहो काय खरं सांगू का, आमचं बी पेरायचं राहिलंय, अख्खा माळा पेरायचा राहिलाय माझा. आणि ती आता सुरेखाबाईच्या तिथून डायरेक्ट आमच्या मळ्यात येणार ट्रॅक्टर. अहो नाही, अहो तुम्हाला टाळत नाहीये मी. शालू कधी टाळलंय का मी तुम्हाला? खरं सांगा बरं. जिथं म्हणलं तिथं तुम्ही बोलावले बरोबर उभा आहे का नाही चेअरमन? अहो पण आता काम कसं आहे माहिती आहे का, सगळं लगीन घाई लागल्यासारखीच झाली. सगळीकडेच मशागतीचे कामं चालू आहेत, पेरणी चालू आहे. आमचा अख्खा ते 10 एकराचा पट राहिला आहे. हा मान्य आहे तुमचा 1.5 एकर आहे. बरं जास्त आता याच्यात पाडू नका मला. ठीक आहे देऊ पेरून तुमचं. हा भेटायला येऊ या थाव शिव भेटायला. पैसे कधी मागितले तुम्हाला? येऊ एका दिवशी पैसे वसूल घेऊ. हा ठीक आहे ठेवा. आता एक कमल्या कुठं असन? हा कमलेश, हा थोडंच राहिलंय. ठीक आहे आता एक काम कर, ते तिथं शेजारी शेत आहे बघ शालूचं. हा तेवढं दे पेरून. आता मला ज्या शिकू नको, आपलं लय राहिलंय, आखा माळा राहिला, मला सगळं मान्य माहिती आहे सगळं. हा अरे त्याचं 1.5 एकर आहे, तेवढं 1.5 एकर दे पेरून. सांगितलं तेवढं कर, नाही तर तिथं येऊन उकड डोक्यात बुड घालीन तुझ्या. जास्त शहाणपणा करू नको. त्यांचंच कमवून द्यायचं ना आपलं राह. मी सांगतोय ना तेवढं कर. ट्रॅक्टर माझे, डिझेल माझे, सगळं पैसे माझे, बियाणं माझे. तुला बाकी सांगितलंय कुणी? ज्यादा तोंड वाजू नको. तेवढं शालूचं पिरून दे आणि तिचं झालं का डायरेक्ट आपल्या मळ्यात. हा दे ठेव. नाही त्या उगा आपल्या उचापात्या. ओ गंठन भाऊजीकडे या. काय म्हणता? कुठे चालले काय काय? अहो ते सरपंचाच्या वावरात पेरायचंय ना आज. ती बाळू भाऊला एकट्याला नाही सुधरत असं मोठं काम म्हणलं की, मग त्याला मदतीला चाललोय मी. हा का? मग ते बाळू भाऊ काय करीन, ते ट्रॅक्टर चालवीन, मी खत देईन, बियाणं देईन, ते नळीत काय गुतलं ते बघन. बरं बघा ना, माझं बी राहिलं पेरायचं अजून राहिलंय. हा ना, मी बाळू भाऊ नेमकं आज बिझी बरं का सरपंचाच्या वावरात. तुम्ही चेअरमनला का नाही सांगत? हा राव चेअरमनला सांगते नाही का. त्यांच्याकडे ट्रॅक्टर पण येतो मोठा महिंद्राचा, कोणता 575 का 756 काही तो. लालवाला पाहिलाय मी. हा करते थांबा त्यांना. करा. हॅलो
चेअरमन, अहो ते माझं वावरात पेरायचं नव्हतं का, तुम्हाला म्हणले होते. काय उद्या वय चालेल ना, काय अडचण नाही. हा हा ठीक आहे. बरं बरं, येतात का येतात? उद्या म्हणले ते, उद्या करू. अरे हा बरोबर आहे, आज ते संगीताचा वावर प्यारायला बिझी असतील. संगीताचं हा कस काय? कस काय म्हणजे ते संगीच्या वावर कामल्या गेला मागायचे ट्रॅक्टर घेऊन. भाई म्हणजे चेअरमनने आज तिचं काम करून राहिले आणि मला उद्यावर ठेवलं काय? हा ना, तुम्हाला उद्यावर ढकललं. आज त्यांना तुमच्यापेक्षा ती संगी महत्वाची वाटत होती. बघितलं का चेअरमन, तोंडावर असलं समोर असलं किती गोड गोड बोलतात. त्यांना माझी किव पण नाही आली, माझं बी वावर होतं ना पेरायचं. हा ना, कळायला पाहिजे त्यांना. आता काय करायचं बरं? आता काय करायचं बघू, आता उद्या तर उद्या. चला येऊ का मी, म्हणलं काम आहेत मला. हा गए वो दिन काय चेअरमन, मग काय म्हणतो सुजाताबाईला उगा नाराज केलं तुम्ही. सुजाताबाईला? हा मी कुठं सुजाताबाईला नाराज केले? बघा आता, ती तुम्हाला म्हणली माझ्या वावरात आज पेरून द्या, ती म्हणली आज नाही उद्या उद्या. तुम्ही उद्या वर ढकललं, ती झाली ना बाई नाराज. अरे पण हे मी सुजाताबाईला उद्या वगैरे म्हणले, तुला कसं कळलं? तुम्ही फोनवर बोलणं झालं तेव्हा मी तिथंच होतो सुजाताबाई पाशी. आणि तू काय करत होता तिथं? मी सांगितलं ना तिला चेअरमन कडून पेरून घ्या म्हणून. म्हणजे सगळी कळ तू लावली का? हा कळलं नाही, मी फक्त म्हणलं त्यांना. थांब थांब आता तुला नाही ना- नाही नाही म्हणजे तू नाही नाही सांगितलंय. नाही थांब, नाही थांब, नाही थांब. नाही नाही. चालेल, या घंट्याने ना कुटाणाच करून ठेवलाय. आता त्या सुजाताबाईची समजूत काढायला जावं लागेल. हो थांबा 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 थांबा, तुम्ही आम्हाला कळलं तुम्ही लय नाराज आहेत आमच्यावर. सांगा बरं तुमचं नाराजीचं कारण सांगा. सांगू? हा तुम्हाला नाही माहिती का? आता कशामुळे नाराज झालेत आता कसं कळायचं चेअरमनला? साऱ्या गावाचं वावरात दिलंय पेरून आणि माझं राहिलंय तसंच. इथं वाजता लय मोठ्या मोठ्याने सांगता तोंडवर करून, तुमच्यासाठी असं करीन तसं करीन, हे करू ते करू, आणि जेव्हा गरज पडते तेव्हा काहीच नाही करत. अहो आता ते यांची इथं चालू आहे, शालूबाईच्या इथं चालू आहे ट्रॅक्टर. शालू महत्वाची का तुम्हाला? अहो तसं नाही, पण आता बांधाच्या शेत त्या सुरेखाबाईच्या बांधाच्या शेजारी शालूच होतं म्हणून त्यांची पेरणी करायला गेलो. ते मला काय माहिती नाही. त्या ड्रायव्हरला सांगा पहिले माझं वावरातलं करून दे म्हणून. अहो, तेवढं तर हो देणार नाही लगेच. नाही, पहिले माझं करायचं. आता तेवढं झालं का माझ्या वावरात तेवढे 10 एकराची आपली पेरणी झाली का तुमची जिथे येतो ना लगेच? तेच ना, साऱ्या गावाचं करा, मग उरलं ना माझ्या इथे या मग. बरं टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, मी सांगतो लगेच फोन कर. लय तुम्ही लय टेन्शन घेता राव, एवढंच आहे. चेअरमन बरोबर आहे ना. चेअरमन तुमचं वावर कधी पेरून देणार नाही असं होईन का? थांबल्या झालं ते पेरून 10 मिनिटं. तसं ट्रॅक्टर घ्यायचं आणि तिकडं सुजाताबाईच्या इकडं जायचं. हा मागापासून तुम्हाला शहाणपणा शिकू नको. माझी पेरणी राहिली तर राहू दे, माझं पेरायचं राहिलं तर मी बघन, तुझ्या आता बोलायचं नाही. तुला परत सांगतो बुटार डोक्यात घालीन मग. हा झालं ना, सुजाताबाईच्या रानात दे. त्यांचं काय किती आहे तुमचं? 2 एकर आहे? 3 एकर. 3 एकर. हा डिझेल मी टाकीतो, जा पंपावर दे डिझेल टाकून घे परत. हा आणि जा तिथं सुजाताबाईचं पेरून दे. हा ठेव फोन, लई नको बोलू. आता खुश झाले का नाही? आता लगेच तुमची पेरणी होईल. पण असं नाराज व्हायचं नसतं, व्यवस्थित सांगायचं चेअरमन असं झालंय. मला वाटलं तुम्ही तुमचं राहून देता ना, आधी माझं वावरातलं पेरून देता, पण तुम्ही तर दुसऱ्यांचंच पेरायला लागले. आता काही वेळेस तिथं बांधा शेजारी असल्यावर करावं लागतं. पण आता खुश झाले का नाही तुम्ही? बरं बरं. आयला राव साहेब, काय? या आपल्या नेत्याचे चेअरमनचे किती किती ठिकाणी लफडे आहेत राव. आता काय नवीन? नाही तर काय, आता काय नवीन म्हणजे आता कोणाकोणाचं हे करायचं, माळ्यात जायचं आणि वावरात जायचं आणि पेरणी करायची. मी आता परत बदललं काय? कुठं जायचं आता? 50 ठिकाणी लफडे त्या चेअरमनचे. नाही तर काय, आता म्हणले संगीचं झालं ना, आता मंगीचं करायचं आणि शिंगेचं. अरे सगळीकडे त्यांचं राहिलं सोडून बाकी त्यांचंच करत बसायचं. हे चेअरमनचे नाही, आता कुठं जायचं सांगितलं ते सांगा. चल आता तू चालू कर. नाही तर काय रमवा का रेडे घे चल. आयला ह्यो पाऊस का म्हणतो काय घरी जायचं अडकलो गड्या चांगलाच. घरचे चांगली म्हणत होते छत्री घेऊन जा. आले का? भिजले काय तुम्ही बी? काय पाऊस सरपंच, लय अचानक पाऊस आला हो. अचानक काय आता पावसाचे दिवसच येत. हा ना, तुम्हाला बरी छत्री भेटली, आम्ही तर बिकर छत्रीचेच निघालो. छत्रीने पुरं भिजलो. बरं झालं इथं दिसलं, इथं चालू. पण एक गोष्ट लई चांगली भाऊ, तुमची पेरणी झाली ना, आमची पेरणी झाली, मग पाऊस आला. व्हायला मी म्हणलं आता का वापसा मोड झाला. चेअरमन 8 दिवस परत वापशावर येत नाहीत राहणं, सारे काळवठीचे राहणं. लय भारी झालं बा. मी आता पाऊस आल्याला बाळाला फोन केला, म्हणलं बाळा कुठे? म्हणतो आता सगळे संघ उतरून ठेवले ट्रॅक्टरचे, घरातच गेलोय. म्हणलं बरं झालं भो, जीव भांड्यात पाडला देवाने ऐकलं आपलं गारण. झालं तुमचं सरपंच सगळं. तुम्ही कमून गप येत एवढे? आमची राहिली ना पेरणी सगळी तशीच, आखी राहिली. अरे दिवसभर केलं काय तुम्ही? एक काकरी सुद्धा आमच्या मळ्यात नाही झाली राव. कस काय? आता ते काय आमचं, आता काय म्हणजे आमचं असं आहे,
म्हणजे बाई पडली भिडाची न गाव सगळं टोल्याचं. आम्ही भिडाला मारावं लागत आम्हाला सगळं. आता ती पहिली आम्हाला भेटली सगळी, ती म्हणली नाही नाही माझंच पेरावं लागन, त्या सुरखाबाईचं पेरावं लागन, शालीचं पेरलं, त्याच्यानंतर पार त्या सुजाताबाईचं पेरून आलो. या सगळ्यांचं पेरता 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 आमचा मळा तसाच राहिला. आता काय घरी जाऊन जर आमच्या बाईला कळलं ना आपलीच पेरणी राहिली तर आम्हाला इथंच जागा बघावं लागेल कुठंतरी. आज अहो आता ह्यो इतका पाऊस झालाय 8-10 दिवस वापशर येत नाही रान. 100% 15 दिवस वापचोर येते सगळ्या शिवारापेक्षा. आता 15 दिवसांनी आमचं सोयाबीन माझा चेअरमनला टाकले गाडे आज. काय लयच अवघड झाला राव सर. मी काय म्हणतो द्या राव या बायांचा नाच सोडून तुम्ही ऐका जरा. सरपंच देवराव नाच सोडून पण परवापासून. उद्या काय आहे? उद्या काय झालंय आत्ताच त्या सुजाताबाईचा फोन आलाय. ते म्हणे आमचं ते अर्धा एकर राहिलंय हा. तिथं तर आता काय वापसा नाही तर पाभर चालणार नाही. हा तिथं कपाशी हाताने टोभून द्या. तेवढी आता अर्धा एकर कपाशी टोभून देतो हाताने. आता करता काय आता सांभाळावं लागत सगळं. राम कृष्ण हरी देवा बघतोय ना.